आजच्या भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, आठवले गट, कुळगाव बदलापूर नगर परिषद सार्वजनिक निवडणुकीच्या या जाहीर सभेसाठी खास करून ज्यांनी या बदलापूरच्या विकासाला दिशा दिली, मागच्या 5 वर्ष ज्यावेळेला मुख्यमंत्री असताना या बदलापूरचा विकास कशा पद्धतीने करावा याचं आम्हाला सतत मार्गदर्शन करून या बदलापूर शहराला गावाच्या पासून शहरामध्ये आणि शहरापासून आता महानगरमध्ये नेऊन ठेवणारे आपल्या राज्याचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या कार्यक्रमासाठी आणि सभेसाठी खास करून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब, आमचे माजी खासदार श्री कपिल पाटील साहेब, माझे सहकारी आमदार कुमार आयलानी, दुसरे आमदार आपल्या गायकवाडताई, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री डाकीजी, आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुचिताताई घोरपडे, राजेंद्र घोरपडे, संभाजी शिंदे, मिनल मोरे, किरण भोईर, राम पातकर, व्यासपीठावर असलेले सर्वच मान्यवर, आपण मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे सर्व बदलापूर वासीय, जमलेल्या बंधू भगिनी आणि माझ्या मित्रांनो, साहेब, ही निवडणूक एक वेगळ्या विचारातून घडत आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि आरपीआय आमचे आशिष दामले पूर्ण सहकार्य घेऊन अजितदादांनी सुद्धा त्याला संमती देऊन आपण त्यांच्या बरोबर युती केली आणि आज खूप एक दिलाने सगळेजण शहरामध्ये काम करत आहेत. साहेब, हे शहर घडतंय हे केवळ तुमच्या मार्गदर्शनाखाली घडलंय. मी ज्यावेळेला सुरुवातीला आमदार झालो तर या शहराची लोकसंख्या होती 54,000. साहेब, आता 5 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या या शहराची झालेली आहे आणि शहराला ज्या गरजा आहेत त्या गरजा देण्याचं खरं काम जर या केलं असेल तर ते आपल्या मार्गदर्शनाखाली झाले. कधी आपण आम्हाला निधीच्या बाबतीमध्ये बदलापूर वासियांना किंवा माझ्या मुरबाड मतदारसंघाला आपण कधीच नाही हा शब्द तुमच्याकडून नव्हता आणि निश्चितपणे चांगले चांगले प्रकल्प या शहरासाठी आपण दिशाही दिली आणि आताही मार्ग लावण्याचा सगळे प्रयत्न आहेत आणि त्याला चांगलं यश आमच्या बदलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने होते. साहेब, तशी नगरपालिकेची आमच्या ही शेवटचीच निवडणूक असणार आहे. आमची तुमच्याकडे पहिली मागणी आहे की आम्हाला स्वतंत्र बदलापूरची महापालिका करा. आम्हाला फक्त आणि फक्त आम्हाला कोणाच्याच जोडल्या जोडू नका, कारण 5 लाखाची आता जनगणना झाल्यावर किमान 7 लाखापेक्षा अधिक ही आमची लोकसंख्या होईल. त्यामुळे एक चांगलं शहर, कुठल्याही प्रकारची गुंडगिरी नाही, एक चांगल्या विचाराचा वर्ग, एक चांगला विचार असलेला सुसंस्कृत नागरिक या शहरामध्ये राहतोय आणि त्यामुळं तुमच्यासारख्याचं खऱ्या अर्थाने आम्हाला मार्गदर्शन मिळतंय आणि ती महापालिका एक आदर्श महापालिका करण्याचं स्वप्न या बदलापूर वासियांचं आपण पूर्ण कराल अशी मला स्वतःला खात्री आहे. आपण पहिलेही अगोदर सांगितलेलं आहे की त्याला निश्चितपणे आपण दिशा देऊ, पण नक्कीच तो विचार आपल्या माध्यमातून व्हावा. MMRDAच्या माध्यमातून साहेब खूप निधी दिला आपण. जवळजवळ 99% आमचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे पूर्ण झालेले आहेत. काही कानाकोपरे कुठं राहिले असतील तरी त्याला निधी मिळतोय, पण आता थोडासा आम्हाला ब्रेक लागतोय. आपण त्याच्यावर लक्ष देण्याचा प्रयत्न केलाय आणि नक्कीच तुम्ही सांगितलंय की तुम्हाला लागणारा निधी मी कुठं थांबू देणार नाही, पण कधी कधी अडचणी होतात, पण त्या मला निश्चितपणे आपल्याला भेटल्यानंतर मला मार्ग काढून देत असता आणि त्याचा फायदा खऱ्या अर्थाने बदलापूरला होतो. साहेब, बदलापूरला कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत जर आपण ठरवलं तर वडोदरा एक्सप्रेसच्या माध्यमातून आम्ही बदलापूर वासीय मुंबईच्या पार अगदी जवळ जाऊन बसलो. इथून टनेलचं काम आमचं आता पूर्ण होतंय. 1 तासामध्ये अटल सेतूवरून आम्ही मुंबईला पोहोचणार आहोत. रेल्वेने जर जायचं असेल तर आम्हाला 1 तास 40 मिनिटं लागतात, पण बाय रोड आम्ही 1 तासामध्ये पोहोचणार आहोत. त्याला समृद्धीची जॉईंट मिळालं आणि त्यामुळे आम्हाला सगळी शहरं या बदलापूरला जोडण्याचा प्रयत्न झाला. खूप चांगल्या प्रकारचं त्याची दिशा या बदलापूर शहराच्या विकासाला मिळते आणि त्याचा फायदा भविष्यासाठी आम्हाला खूप चांगला होऊ शकेल. साहेब, आपण दुसराही आम्हाला लातूर
जो बदलापूर मार्गे आपण जो जोडण्याचा एक प्रयत्न करतोय, तो बदलापूरला जोडल्यामुळं निश्चितपणे अजूनही एक वेगळ्या प्रकारची दिशा आम्हाला बदलापूरकरांना मिळेल. आपण तोही लवकरात लवकर मार्गी लावणार असा मला स्वतः आणि बैठक घेऊन आपण त्याला मार्ग दाखवलेला आहे. त्यामुळे नक्कीच नगर मालशेज मार्गे जर हा तो रस्ता आला तर माझा पूर्ण मुरबाड मतदारसंघ त्याच्यामध्ये जोडला जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा, लातूरकरांना सुद्धा कुठल्याही ट्रॅफिक मधून न जाता डायरेक्ट मुंबईला पोहोचण्यासाठी त्यांचा सुद्धा 1 ते 1.5 घंट्याचा टाइम वाचला जाईल आणि मोठ्या शहराला एक कनेक्टिव्हिटी चांगली प्रकारची होऊन जाईल. साहेब, दुसरे आपण एक इथं नवी मुंबईला जायला आम्हाला ट्रॅफिक खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. त्यासाठी आपण एक खूप मोठा रस्ता आम्हाला नवी मुंबईसाठी देता. त्याचा टाटा कन्सल्टन्सीने पूर्ण त्याचा DPR केलाय. 10,800 कोटी रुपयाचा प्रस्ताव MMRDAच्या माध्यमातून आपण प्रस्तावित केलेला आहे. तो लवकरात जर झाला तर 20 मिनिटात नवी मुंबईला आमचा बदलापूरचा नागरिक जाईल. 20 किलोमीटर अंतर आहे. सगळ्यात चांगला रस्ता आम्हाला उपयोगाचा होईल आणि आमच्या शहराची वाढ अजून खूप मोठ्या प्रमाणात राहतो. त्या कामगार वर्गाला सुद्धा नवी मुंबई असेल, मुंबईला जायचं असेल, ठाण्याला जायचं असेल तर खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. या रस्त्यांच्या जाळ्यामुळं आम्हाला खूप त्याची चांगली उपयोगिता होईल अशा प्रकारचा मला निश्चित विषय. साहेब, आपण सगळ्यात महत्त्वाचं आमच्या बदलापूर वासियांना काम केलंय. आम्हाला वेस्टर्नला जायला बदलापूरला कुठलंच साधन नाही. 2 वेळ ट्रेन बदलावं लागतात. 2 वेळ ज्यावेळेला ट्रेन आम्ही बदलतो त्या टायमाला वेस्टर्नचा माणूस बदलापूरकडे येत नाही आणि बदलापूरचा माणूस वेस्टर्नला जात नाही. आपण सगळ्यात महत्त्वाचं आमचं काम केलं, मेट्रो आम्हाला आपण दिली आणि ती मेट्रो देताना पण आपण दूरदृष्टी ठेवून आम्हाला दिलेली आहे. कांजूरमार्ग, ऐरोली, सिलफाटा, काटई, बदलापूर, अंबरनाथ बदलापूर अशा प्रकारची 37.5 किलोमीटर लांबीची 15 स्टेशनं असलेली सगळ्यात टॉप मॉडेल इटालियन कंपनीने बनवलेलं, त्याची सगळी प्रोसिजर पूर्ण झाली होती. साहेब, आपण मुख्यमंत्री असताना त्याला निविदा काढणार आणि आचारसंहिता लागली. आचारसंहिता लागली आणि 5 वर्षे धुळकात पडली. आपण जर बदलापूरला मागे आले नसते तर आमची मेट्रो अजूनही धुळकात पडली असती. तिला कोणी हात लावला नसता. पण शब्द दिला तुम्ही तिथं आणि शब्द दिला नाही. माझ्या बदलापूर वासियांना सांगायला मला आनंद वाटेल, मेट्रोचं टेंडर काढलं. गेल्या बदलापूरवरून गेल्यानंतर पहिली फाईल जर मागवली असेल बदलापूरच्या विकासाची, पाणी पुरवठ्याची, मेट्रोची आणि भुयारी गटारची, एवढ्या मोठ्या प्रकल्पांना 20,000 कोटी रुपये खर्च येतो त्या मेट्रोला. पण कुठल्याही प्रकारचा विचार न करता आपण त्याला मान्यता दिली, त्याच्या निविदा काढल्या. लवकरात लवकर निवडणुकींच्या नंतर त्याचं भूमिपूजन करून आम्हाला दिलासा दिलाय. तो लवकरात लवकर काम चालू करण्यासाठी आपण प्रयत्न कराल. निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे या मेट्रोने आम्ही अजूनही जोडले जाणार आहोत. मेट्रोच्याच बरोबर काल एक खूप मोठी आम्हाला देणगी बदलापूर वासियांना मिळाली. रेल्वे मंत्र्यांच्याकडे आपण प्रस्ताव दिला होता, आपली मागणी होती. 2 वेळ मी बैठकीला सुद्धा गेलो होतो आणि साहेबांच्याकडे पत्र दिलं. त्यांनी स्वतः रेल्वे मंत्र्यांच्या बरोबर स्वतःचं पत्र पाठवून त्यांच्याबरोबर चर्चा करून काल 65 किलोमीटरची 3री आणि 4थी लाईन आपल्याला 1324 कोटी दिले. आणि काल स्वतः रेल्वे मंत्र्यांनी दूरध्वनीवरून मला स्वतः सांगितलं का तुमचं बदलापूरचा प्रश्न सुटलेला आहे. साहेब, खूप मोठा ऐतिहासिक निर्णय आमच्या बदलापूरसाठी होतोय. कारण आज आमच्या महिला, आमचे नागरिक रेल्वेमध्ये जर बसायचं असेल तर खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. सगळ्यात जास्त उत्पन्नाचं स्टेशन असेल तर ते बदलापूर आहे. आणि म्हणून रेल्वे मंत्री सुद्धा सांगितलं का अजूनही तुझे प्रकल्प जे आहेत ते मार्गी लावण्यासाठी लवकर एक बैठक लावतोय. निश्चितपणे एक टर्मिनल आपण मागितलेलं आहे बदलापूरसाठी, तो पण मार्गी लावण्याचा त्यांनी शब्द दिलाय आणि त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला सगळ्यांना त्याचा फायदा होऊन जाईल आणि उपयोग त्याचा होईल. साहेब, सगळ्यात जिव्हाळ्याचा एक आमचा प्रश्न आहे रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन. पुराणी प्रत्येक ज्या नदीच्या परिसरामध्ये डेव्हलप झालंय त्या प्रत्येक घरामध्ये भीती वाटते की आज आमच्या घरात पाणी येईल का उद्या पाणी येईल. आणि त्यामुळे मोठी अडचण निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे डेव्हलप करायला सुद्धा आम्हाला त्या घरांना खूप मोठ्या प्रकारच्या अडचणी होत्या. आपण त्याची बैठक घेतली रेड लाईन आणि ब्ल्यू लाईनची आणि त्याला दिशा दिली. पहिल्यांदा एक बदलापूरसाठी रेड लाईन आणि ब्ल्यू लाईनचा निर्णय आपण चांगल्या प्रकारचा सोडवलाय.
त्याचे लवकर आदेश काढावेत आणि आमच्या बदलापूरकरांना रेड लाईन ब्ल्यू लाईन पासून मुक्त करावं अशी मी बदलापूरकरांच्या वतीने मनापासून करतो. खरं म्हणजे आम्हाला भाऊ आमचं एक हॉस्पिटलचा प्रश्न आहे. 200 बेडचं हॉस्पिटल आपलं आराखड्यामध्ये आलं, पण काही कारणाने आता आपण त्याला स्थगिती दिली होती, जागा उपलब्ध नव्हती. आता जागाही आम्ही तुमच्या नावावर केलेली आहे आरोग्य विभागाच्या. 200 बेडचं एक चांगल्या प्रकारचं रुग्णालय आपल्या बदलापूर वासियांना आपण याच भागामध्ये शिरगावच्या परिसरात घेतोय आणि त्याचा उपयोग माझ्या सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात होईल असा मला विश्वास आहे. भाऊ नदीच्या बाबतीत सुद्धा आपण ज्यावेळेला पुतळ्याचं अनावरण करायला आले त्यावेळेला पुतळ्याचं उद्घाटन करताना नदी पाहिली आणि तुम्ही सांगितलं का याचा प्रस्ताव ताबडतोब करायला सांगा. नदी संवर्धनाचा प्रश्न हा बदलापूरला भेडसावणारा प्रश्न आहे. आपण त्या बाबतीतला प्रस्ताव तयार करायला सांगितला होता. मी त्याचा पाठपुरावा करून गिरीश भाऊंच्याकडून आपण हा प्रस्ताव सगळा जलसंपदा विभागाच्या माध्यमातून आपण दिल्लीलाही पाठवलाय आणि राज्य सरकारकडे पाठवलाय. त्याला लवकर सुरुवात केली तर बदलापूरच्या पुराचा प्रश्न हा निकालात निघेल आणि चांगल्या प्रकारचा त्याचा उपयोग आम्हाला चांगला होईल. साहेब MSCBच्या बाबतीत आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आता बोलल्या. खूप मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. तो लोड आमचा संपलेला आहे कधीच, कारण लोकसंख्येची वाढ जी आमची ही सगळी झपाट्याने वाढ आहे आणि त्यामुळे MSCBला अगदी काटकसर करायला लागत होती आणि त्यामुळे कधी कधी लोड शेडिंग बऱ्याच वेळेला घ्यायला लागत होतं. आपल्याकडे ज्या वेळेला आम्ही मीटिंग घेतली त्या टायमाला आम्हाला लोड तर वाढून दिला, पण त्याच्याही पेक्षा आमची मागणी होती की आम्हाला टाटाचा सप्लाय द्यावा आणि ऐतिहासिक निर्णय MSCBच्या बाबतीत टाटाचा सप्लाय करण्याचा तुम्ही दिला. जागेचा प्रस्ताव लवकरात लवकर मागून आपण त्याचं काम सुरू करून बदलापूरकरांना लाईट पासून सुद्धा मुक्त करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचा उपयोग होऊ शकेल. नाट्यगृहाचा विषय सुद्धा मागे आपण पैसे दिले होते पण आम्हाला जागा दिली नव्हती. मागच्या नगराध्यक्षांनी आम्हाला ठराव करून दिला नाही. 14.5 कोटी रुपये नाट्यगृहाचे परत गेले. बदलापूरकरांसाठी आता नाट्यगृहाची आणि सांस्कृतिक भवनाची गरज आहे. आशिष शेलार साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय कुठल्याही परिस्थितीमध्ये बदलापूरला अत्याधुनिक पद्धतीचं नाट्यगृह आणि सांस्कृतिक भवन करणार. आपण थोडीशी त्याला गती दिली तर नक्कीच त्याचा उपयोग चांगला होऊ शकेल. पाणी पुरवठा योजनेचं आता निविदा निघतात, त्यामुळे आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पाण्याची अडचण जी आहे ती माझ्या भगिनींना खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याला लवकरात लवकर मार्गी लावला तर आम्हाला पाण्यापासून सुद्धा मुक्ती मिळेल आणि चांगल्या प्रकारचं शहराच्या विकासाला गती मिळेल. केवळ तेच नाही, शहर एवढं वाढत चाललेलं आहे, डेव्हलप एवढं होतंय. भुयारी गटारचा पूर्ण प्रस्ताव गेल्या 5-6 वर्षापासून पडून आहे साहेब. 371 कोटीचा प्रस्ताव आहे, त्याला आपण मागून घेतलेला आहे. त्याला लवकरात लवकर आम्हाला मान्यता द्या आणि त्या माध्यमातून आमच्या भुयारी गटारचा प्रश्न एकदा बदलापूरचा मार्ग लागेल असा मला विश्वास आहे. MIDCचा महत्त्वाचा प्रश्न आहे प्रदूषणाचा. या प्रदूषणावर सुद्धा आम्ही खूप प्रयत्न करतोय. त्या माध्यमातून सुद्धा नागरिकांना आमचा जो त्रास होतो त्या बाबतीत सुद्धा आपण प्रदूषण नियंत्रण मंडळाला काही सूचना देऊन आमच्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करा. क्रीडांगण विकासासाठी निश्चितपणे आपल्याला आपण स्वतःच त्यातून मला निधी देण्याचं मान्य केलंय. एक चांगलं क्रीडा संकुल या बदलापूरला होणं गरजेचं आहे. जागा उपलब्ध आहे आणि नक्कीच त्याचा प्रस्ताव सुद्धा गेलाय. तो प्रस्ताव लवकर मार्गी लावून दिला तर मला वाटतं खूप चांगल्या प्रकारचा त्याचा फायदा होईल. रेल्वेच्या साठी खरं म्हणजे रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये आम्हाला आता खूप अडचण आहे. सॅटिसचा प्रकल्प आम्ही ठाण्याच्या धर्तीवर पाठवलेला आहे. तो मीटिंगमध्ये सुद्धा आपण त्याच्यामध्ये आदेश MMRDला दिलेत. हा सॅटिसचा प्रकल्प झाल्याशिवाय आमचा रेल्वे स्टेशन परिसर हा मोकळा होणार नाही आणि आमच्या बदलापूरच्या नागरिकांना दिलासा मिळणार नाही. त्यालाच आपण एक समांतर बीज टाकलाय वॉटर सप्लाय पासून समर्थ चौकापर्यंत. तोही आपण आदेश दिलेले आहेत MMRDला. त्याची आणि या सॅटिसचा प्रकल्प लवकर आमचा जर मार्गी लावला तर मला वाटतं सगळ्यात चांगला उपयोग होईल. असे अनेक प्रश्न आहेत, आपण कुठेही कमी आम्हाला देत नाही. या शिरगाव परिसरामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं आम्ही नियोजन केलेलं आहे. विकासाची दृष्टी खऱ्या अर्थाने तुमच्यामुळे आम्ही शिकलो आणि ती दृष्टी आमच्या बदलापूरकरांना नक्कीच वाटते. त्यामुळे एकदा नाही तर 5 वेळेला माझ्या बदलापूरकरांनी साहेब माझी एकदाही जाहीर सभा होत नसते, एकदाही कुठल्या नेत्यांना बोलवत नसतो, पण माझा बदलापूरकर रस्त्यावर येतोय आणि मतदान कमळाच्या बटन दाबून विजयी करतोय.
हा एक खऱ्या अर्थाने बदलापूरकरांचा हा विश्वास आपण जपण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचा चांगल्या प्रकारचा उपयोग आज होतोय। बाबासाहेबांचं पदस्पर्श झालेलं हे बदलापूर साहेब नागपूर सारखी नाही, पण त्या धर्तीवर आम्ही बाबासाहेबांचं स्मारक उभं केलंय, आपल्याच हस्ते त्याचं उद्घाटन झालंय आणि त्या ठिकाणी आपण बाबासाहेबांचा 55 फुटीचा उभा पुतळा त्या ठिकाणी उभा करतोय। त्याचं काम चालू आहे। 14 एप्रिलला आपण या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आम्हाला वेळ राखून ठेवावी आणि बदलापूरकरांना खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या पदस्पर्शाचा सगळ्यांना सन्मान करण्याचा योग यावा अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। खूप काही वेगवेगळ्या प्रकारचा वर्ग जो आहे, प्रत्येक नागरिकाला प्रत्येक वेगवेगळ्या विभागातून राज्यातून आलेल्या सगळ्यांच्या बरोबर जिव्हाळ्याचे संबंध आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे आहेत। प्रत्येक समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा, कारण हे बदलापूर आता कुठल्या कोणाचीच मक्तेदारी राहिली नाही, आपली ही सगळ्यांची एक वेगळ्या प्रकारची जडणघडण या शहराची घडते आणि त्यामुळं या समाजाच्या बरोबर जिव्हाळ्याचं नातं ठेवल्यामुळं आज समाज खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मनापासून एक ताकद देण्याचा प्रयत्न करतोय। माझी आपल्याला विनंती आहे, आपण सर्वच जण आपण साहेबांचे विचार ऐकण्यासाठी इथं सगळेजण उपस्थित आहात। आपल्याला कल्पना आहे आपल्याच गावातल्या खूप काही गोष्टी या जगाच्या नकाशावर सुद्धा गेल्यात। आताच आमच्या साकीब गोरेने सुद्धा देवाभाऊंचा चष्मा 37 देशात बदलापूर मधून गेला आणि देवाभाऊंचं नाव पूर्ण अगदी त्या चष्म्यामुळं 37 रुपयामध्ये जगामध्ये चष्मा आपल्या बदलापूरचा विकला जातो। हा सुद्धा गौरव करण्यासारखा विषय। दुसरा महत्वाचा आमच्याकडे कन्यारत्न झालं भाऊ, खरं म्हणजे आम्ही तुम्हाला नाही ताईंना आम्ही बोलवणार त्याला 1400 मुलींचा आतापर्यंत सन्मान केला। आमचे किरण भोईर इथं आहेत। कन्या जन्माला आली की तिचं घरी जाऊन किंवा हॉस्पिटलला जाऊन तिचं स्वागत केलं जातंय, तिच्या योजनेचा लाभ पण तिला देतोय आणि मनापासून एक समाजाशी जोडण्याचं नातं खऱ्या अर्थाने करतोय। साहेब तुम्हा सगळ्यांना एक एक दोन दोनच जावई होतील, मला 4500 जावई झाले। विधवा भगिनींच्या मुलीचं कन्यादान करण्याचं भाग्य मला मिळतंय। दरवर्षी मतदारसंघातल्या या मुलींचं कन्यादान आमदार कन्यादान योजना म्हणून तयार केली या मतदारसंघात आणि कुठल्याही मुलीचा कुठल्याही समाजाची कुठल्याही जातीची ही निश्चितपणे तिचं जाऊन सन्मानाने कन्यादान केलं जातंय आणि माझ्या वाढदिवसाला या सगळ्या जावयांना एकत्र बोलवून त्याचा आम्ही दोघंही त्यांचा सत्कार करतोय आणि जावयांना कानात सांगत असतो आमदारांनी कन्यादान केलंय, मुलीवर लक्ष ठेव। त्यामुळे मुली आमच्या खुश आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे एक वेगळा विचार, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं लाडक्या बहिणींच्या माध्यमातून खूप मोठं काम आपण केलं आणि त्या लाडक्या बहिणी आज आमच्या खूप मोठ्या प्रमाणात आपल्यावर खुश आहेत, देवाभाऊंच्यावर खुश आहेत। असे विविध प्रकल्प, सगळे प्रकल्प सांगायला गेलो तर भाऊ आवडलं तुमचं आम्हाला ऐकायचे। माझी नागरिकांना सगळ्यांना विनंती आहे, ही नगरपालिका एक भ्रष्टाचाराचं कुरण आहे। काय परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, वेगवेगळ्या माध्यमातून हैदोस घातलेला आहे। भाऊ माझी हात जोडून बदलापूरकरांच्या वतीने आपल्याला विनंती आहे, याच्यावर मात करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। येत्या 2 तारखेला कमळ निशाणी घड्याळ निशाणीवर आम्ही सगळेजण मतदान करून नगराध्यक्ष तर करूच, पण बहुमताने ही नगरपालिका जिंकण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करू, हाच तुम्हाला मी आज शब्द देतोय। कारण ही नगरपालिका जिंकल्याशिवाय आमच्या नागरिकांना कुठे दिलासा मिळणार नाही। खूप वाईट प्रथा आणि परंपरा इथं चालू आहेत। खरं म्हणजे प्रत्येक उमेदवाराला ठेकेदारी करत नाही नगरपालिकेत असा एक दाखला द्यायला लागतोय। आता आमच्याकडची परिस्थिती अशी आहे, आमचे प्रशासक आहेत त्यांनी दाखले देताना कधी पाहिलंच नाही की या नगरपालिकेतला 70% निधी हा एका ठेकेदाराच्याच बाजूला जातोय आणि ठेकेदाराला हा ठेकेदार नाही म्हणून त्याला दाखला दिला गेलाय। काय प्रशासक कशा पद्धतीने काम करतात याचा खरं म्हणजे आपण सगळ्यांनी, बदलापूरमध्ये एवढा भ्रष्टाचार या प्रशासनाच्या काळामध्ये झालाय की आपल्या सगळ्यांना लक्ष देण्याची गरज आहे। आणि म्हणून जे कुठेतरी उन्मत्तपणे आमच्या लोकांना त्रास देतात, उन्मत्तपणे पैशाच्या जोरावर मतं मागतात, हा कुठेतरी आपण सगळ्यांनी एक चांगला विचार करावा। माझी सगळ्यांना विनंती आहे की साहेबांच्या आव्हानानंतर आपण सगळेजण एक वेगळ्या विचारातून बदलापूरच्या विकासाला कमळ निशाणीवर घड्याळ निशाणीवर मतदान करून अध्यक्षपदाच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांना मतदान करावं, विजयी करावं आणि आपल्याला विकासाचा रस्ता मोकळा करावा हीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
धन्यवाद साहेब. यानंतर मी विनंती करतो ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वनमंत्री सन्माननीय गणेश नाईक साहेबांना की त्यांनी संबोधित करावं. भारत माता की वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज कुलगाव बदलापूर नगर परिषद याच्या होऊ घातलेल्या 2 तारखेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं होणाऱ्या प्रचार सभेसाठी आलेले आपल्या राज्याचे प्रभावी गतिशील मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री आणि ठाणे जिल्हा ग्रामीणचे प्रभारी श्री कपिल पाटील, आपले स्थानिक आमदार श्री किसनजी कथोरे, आमदार श्री निरंजनजी डावखरे, आमदार कुमार अहिलानी, आमदार सौ सुलभाताई गायकवाड, अध्यक्ष परशुराम आर्थिक विकास महामंडळ कॅप्टन आशिष दामले, भारतीय जनता पक्षाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी, माजी नगराध्यक्ष श्री राम पातकरजी, माजी नगराध्यक्ष बदलापूर राजेंद्र घोरपडेजी, कल्याण महानगरपालिकेचे माजी सभापती स्थायी समिती श्री दीपेशजी म्हात्रे, RPIचे शहर अध्यक्ष धनराज गायकवाड आठवले गट, या ठिकाणी ज्यांना उमेदवारी नगराध्यक्षपद दिलेली आहे त्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणजे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस RPI या संयुक्त युतीच्या उमेदवार रुचिता घोरपडे आणि 24 पॅनलचे 48 उमेदवार उपस्थित अतिशय संयमी बदलापूर कुलगावमधील नागरिक बंधू भगिनी पत्रकार मित्र, खरं म्हणजे मी या ठिकाणी मगाशी उल्लेख माझा 2दा ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री, खरं म्हणजे तुम्ही नका उल्लेख करू, मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे. आता ते पूर्वीपासून 3दा पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचा झाल्या कारणानं बहुतेक निवेदकांच्या मनामध्ये तीच गोष्ट राहिलेली आहे. असो, शेवटी स्लिप ऑफ टंग हा म्हणजे जीभ इकडे तिकडे कुठेतरी जात असते. आज या ठिकाणी मी जो आलो एक यशस्वी शहराच्या 95 ते 2025 पर्यंतच्या केलेल्या नेतृत्वाचा दाखला देण्यासाठी आलेलो आहे. नवी मुंबई महानगरपालिका 24/7 7 दिवसामध्ये 24 तास पाणी मिळणारं महाराष्ट्रातलं एकमेव शहर आहे. हा विश्वास त्या ठिकाणी तुम्हाला देतो. याच अनुषंगाने आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रुचिता घोरपडेंनी नमूद केल्याप्रमाणे, किसनजी कथोरे यांनी नमूद केल्याप्रमाणे या नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. त्या ठिकाणी कर्जतमधल्या होऊ घातलेल्या माननीय देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मी त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी तिथे बैठक बोलवली आणि जो 1000 MLD पाणी त्या धरणाचं त्याचे 500 MLD पाणी नवी मुंबईला 250 बदलापूर आणि 250 पनवेलला म्हणजे भविष्य काळामध्ये 2 वर्षामध्ये बदलापूरला 250 MLD पाणी मिळेल हा विश्वास या ठिकाणी मी निश्चित व्यक्त करतो. जर का नाही 3 तारखेला निकाल लागेल त्यावेळेला भारतीय जनता पक्ष म्हणजे आपल्या संयुक्त युतीचे उमेदवार रुचिता घोरपडे ह्या नगराध्यक्ष पदाच्या वर विराजमान होतील. त्याच्यानंतरची जी भूमिका असेल ती देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली ज्या राज्याची अतिशय सर्व प्रदेशाला न्याय देण्याची भूमिका, त्याचबरोबर सर्व समाजाच्या घटकांना सन्मानित करण्याची भूमिका, राज्य एकत्र राहिलं पाहिजे, राष्ट्र एकत्र राहिलं पाहिजे अशा धारणेतून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाचा जो जगाच्या पाठीवर जो सन्मान वाढवलेला आहे
आणि निश्चितपणे मोदी साहेबांच्या नंतर या देशामध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्याचा जर त्या ठिकाणी प्रगतीचा वेग अफाट असेल तर त्या मुख्यमंत्र्याचं नाव आहे देवेंद्रजी फडणवीस. आता फडणवीस साहेबांना बरं वाटावं म्हणून आम्ही नाही बोलत. सर्व धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या, वर्णाच्या लोकांना समान संधी मिळावी, कुठेही कटुता निर्माण राहू नये या विचारानं समाजाला एकत्र करणारा, राज्याचा गाडा अतिशय क्रिटिकल परिस्थितीतून पुन्हा बाहेर काढण्याचा प्रयत्न करणारा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजीकडे आपल्याला बघितलं पाहिजे. रुचिता म्हणजे घोरपडेंनी आणि किसनराव कथोरेंनी या शहराच्या कल्पना करण्याकरता केल्या मागण्या बऱ्याचशा मान्य झाल्या, भविष्य काळामध्ये मान्य होतील. मी तुम्हाला एकच आठवण देतो, 2000 साली मी नवी मुंबईतल्या जनतेला सांगितलं की घरपट्टी आणि पाणीपट्टी 1 पैसा वाढवणार नाही. 25 वर्ष झाली घरपट्टी पाणीपट्टी वाढली नाही आणि नवी मुंबई जनतेला मी शब्द दिला की पुढचे 20 वर्ष सुद्धा घरपट्टी पाणीपट्टी वाढू देणार नाही. शेवटी कथोरेंनी जे या ठिकाणी उल्लेख केला का भ्रष्टाचाराचा, आता मी त्याच्यात खोल जात नाही. जर भ्रष्टाचार नसेल तर तो पैसा शहराच्या करता, राज्याच्या करता वापरतात, परंतु ज्यांच्या हातात सूत्र आली त्यांनी जर अविचाराने त्या ठिकाणी राज्याचा कारभार किंवा जर शहराचा कारभार करायचं ठरवलं तर जनतेचे दुःख कमी होण्याच्या, जनतेचे दुःख वाढतात. मी विश्वासाने सांगतो की समृद्धी महामार्ग ही देवेंद्र फडणवीसांची देण आहे. अटल सेतू कल्पना बऱ्याच लोकांनी केल्या होत्या, मेट्रो, मोनोरेल आणि विविध देशाचे जोडणारे रस्ते, त्याच्यामध्ये या राज्याचे 2 जिल्हे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री आणि ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते गडचिरोली, देशाचा स्टीलचा हब, देशामध्ये गडचिरोली इतका लोखंडाची प्रक्रिया होणारा एकही जिल्हा नाही. त्याच देवेंद्रजींनी आणि माननीय मोदी साहेबांनी पालघर जिल्ह्याला महत्त्व दिलं. जगाच्या पाठीवर 10वं असलेलं बंदर हे पालघर जिल्ह्याला दिलं. पालघर जिल्ह्यामध्ये पुढचं विमानतळ होणार आहे. एकूणच भविष्य काळामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अतिशय अडचणी निर्माण झालेल्या असताना त्याच्यातून पाऊल वाट काढायची आणि प्रगतीकडे जायचे. आणि मला विश्वास आहे कथोरेजींनी या ठिकाणी जी इच्छा व्यक्त केली की या बदलापूर कुलगाव शहराची पॉप्युलेशन स्वतंत्र महानगरपालिका करण्यासारखी असणार आहे, तर ती निश्चितपणे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली होईल आणि बदलापूरकरांच्या मनामध्ये असलेली जी स्वतःच्या प्रगतीची इच्छा ती पूर्ण होईल. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला नम्र आवाहन करतो की 2 तारखेला होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या संयुक्त युतीचे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट, RPI रामदास आठवले गट या युतीच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांना आपल्या सर्वांच्या आशीर्वादांची मतं पडली पाहिजेत आणि राहिलेले आपले उमेदवार 48 हे सगळे निवडून यायला पाहिजेत. अशा प्रकारची आपण सर्वांनी प्रक्रिया करावी असं नम्र आवाहन करून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नाईक साहेब. आपला ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असा मी उल्लेख केला आणि मला एकानेही चूक लक्षात आणून दिली नाही आणि बदलापूरकरांच्या तोंडून गेलेला शब्द नाईक साहेब खोटा होत नाही आणि तो त्रिवार झालाय उल्लेख माझ्याकडनं. त्यामुळे मला असं वाटतं की याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने आपण बघूयात. अंबरनाथ नगराध्यक्षपदाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट तेजश्री करंजुले पाटील यांचं इथे आगमन झालंय. आपण त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करूयात. त्याचबरोबर सन्माननीय आमदार नरेंद्र पवार साहेब यांचंही आपण स्वागत करूयात. आणि यानंतर मी विनंती करतो आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांना की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी.
हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या आपल्या या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे वनमंत्री माननीय गणेश नाईकजी, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटीलजी, आपले अत्यंत लोकप्रिय आणि कार्यक्षम आमदार किसन कथोरेजी, आमदार कुमार ऐलानीजी, आमदार सुलभाताई गायकवाड, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार नरेंद्र पवार, या ठिकाणी उपस्थित श्री उल्हास बांगर, आपल्या बदलापूरच्या या नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार रुचिताताई घोरपडे आणि त्याचप्रमाणे आपल्या अंबरनाथच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले पाटील, या ठिकाणी मंचावर उपस्थित जितेंद्र डाकी, कॅप्टन आशिष दामले, त्याचप्रमाणे श्री राम पातकरजी, दीपेश म्हात्रे, राजेंद्र घोरपडे, किरण भोईर, रमेश सोळसे, संभाजी शिंदे, साकीब गोरे, राजेश पाटील, दमयंतीताई पवार, मिलिंद धारवाडकर, पराग पातकर, मिनलताई मोरे, प्रतिभाताई जाधव, धनराज गायकवाड, प्रभाकर पाटील, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज मला अतिशय आनंद आहे की छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या भूमीमध्ये पुन्हा एकदा येण्याची संधी मला मिळाली। खरं म्हणजे नुकतंच मी महाराजांच्या अतिशय भव्य अशा अश्वारूढ पुतळ्याच्या उद्घाटनाकरता आलो होतो आणि त्यावेळी अनेक समस्या या माझ्यासमोर मांडल्या होत्या। आज ज्यावेळेस आपल्यासमोर आलो आहे त्यावेळी त्यातल्या बहुतांश समस्या या मार्गी लावून आपल्यापर्यंत मी आलो आहे हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो। आपल्याला कल्पना आहे काल 26 नोव्हेंबर होता। 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवस। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे अंगीकारलं आणि भारताच्या जनतेला ते अर्पित केलं आणि मग तेच संविधान 26 जानेवारी 1950 रोजी संपूर्ण भारतामध्ये लागू झालं। हे संविधान आणि हा संविधान दिवस याकरता महत्त्वाचा आहे की आज आपण सगळे लोक ज्या लोकशाहीची प्रक्रिया पार पाडण्याकरता या ठिकाणी एकत्रित आलो आहोत ती लोकशाही याच संविधानाने आपल्याला बहाल केली। या संविधानाने आपल्यापैकी प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिला। टाटा, बिर्ला, अडाणी, अंबानी यांनाही एक मत आणि जो गरीबातला गरीब आहे त्यालाही एक मत, अशा प्रकारचा एक समतायुक्त समाज निर्माण करण्याकरता आपल्या लोकशाहीची प्रक्रिया ही त्या ठिकाणी तयार करण्यात आली। आणि या लोकशाहीच्या प्रक्रियेने आपल्याकरता निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला दिला। देशाचं सरकार कोण असेल आपण ठरवतो, राज्याचं सरकार कोण असेल आपण ठरवतो, आपल्या शहरातलं सरकार कोण असेल हे देखील आपणच ठरवतो। अशा प्रकारे
आपल्या भाग्याचा आणि भवितव्याचा आणि आपल्या विकासाचा फैसला करण्याची जबाबदारी आणि तो अधिकार हा या संविधानाने आपल्याला दिला. आणि म्हणूनच आज ज्यावेळी आपण या निवडणुकीच्या निमित्ताने सामोरं जातो त्यावेळी या संवैधानिक प्रक्रियेची आपली जबाबदारी आपल्याला समजून घ्यावी लागेल. आणि ज्यांना आपण निवडून देतो त्यांच्या हातामध्ये आपल्या शहराचं म्हणजेच आपलंही भवितव्य पुढच्या 5 वर्षाकरता आपण देतो हे लक्षात ठेवून या ठिकाणी मतदान करणं गरजेचं आहे. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये ज्यावेळी मी आपल्यासमोर आलो आहे, मी कोणावर टीका टिप्पणी करण्याकरता आलो नाही, मी कोणाला शिव्याशाप द्यायला देखील आलो नाही, मी कोणाची उणीधुणी काढण्याकरता देखील आलो नाही, तर मी या ठिकाणी आलो आहे एक निश्चित कार्यक्रम घेऊन. या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शहर विकासाची एक निश्चित योजना, एक निश्चित ब्ल्यूप्रिंट आम्ही तयार केलेली आहे. शहरं कशी असली पाहिजेत या संदर्भातल्या संकल्पना आम्ही तयार केलेल्या आहेत आणि त्या संकल्पना या अस्तित्वात आणण्याकरता या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. ज्या लोकांकरते बोलायला नसतं, ज्यांच्याकडे काही कार्यक्रम नसतो, ज्यांना विकास काय माहिती नसतं, ते शिव्याशाप देत असतात, ते उणीधुणी काढत असतात. पण आपल्याकडे विकासाचा मोठा कार्यक्रम आहे. आज आपण बघा देशाचे, अरे मला चिठ्ठ्या बिठ्ठ्या देऊ नका, सगळं माहिती आहे मला. चला, आज आपल्याला माहिती आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी खऱ्या अर्थानं या देशामध्ये शहरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर आपली एक भूमिका होती आणि ती योग्य भूमिका होती की भारत हा गावांमध्ये राहतो, त्यामुळे गावांचा विकास म्हणजे भारताचा विकास. पण त्याचवेळी तत्कालीन सरकारांना हे या गोष्टीचा विसर पडला की गावांसोबत शहरातही लोक राहतात, शहराचाही विकास आपल्याला करावा लागेल. ही गोष्ट आपण लक्षात घेतली नाही की जी शहरं आहेत त्या शहरांमध्ये अन्न वस्त्र निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार याची संधी तयार होते आणि त्या संधीचा लाभ घेण्याकरता गावाकडनं लोक मोठ्या प्रमाणात शहरामध्ये जातात. शहरामध्ये ती माणसं गेल्यानंतर त्या शहराचं जर नियोजन केलं नाही तर ती शहरं बकाल होतात. पण आपल्या त्या काळच्या सरकारांनी या ठिकाणी शहरीकरणाला अभिशाप समजून शहरं चांगली झाली पाहिजेत, त्याचं नियोजन झालं पाहिजे याचा कधी विचारच केला नाही, त्याकरता योजनाही तयार केली नाही. परिणाम काय झाला? शहरांमध्ये लोक येत गेले शिक्षणाकरता, आरोग्याकरता, रोजगाराकरता, आणि मग जागा नाही तर अनधिकृत वस्त्या बनल्या, जागा नाही अतिक्रमण झाली, राहायला जागा नाही, झोपडपट्ट्या तयार झाल्या, वाढलेल्या लोकसंख्येकरता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. लोक आले तर कचरा निर्माण होईल, मग त्या कचऱ्याचे ढिगारे आपल्याला पाहायला मिळाले, कारण घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाची कुठली कॉन्क्रीट योजना आपण तयार करू शकलो नाही. रस्त्यांची कामं पाहिजे त्या प्रमाणात आपण करू शकलो नाही. त्या ठिकाणी उद्यानं असतील, खेळाची मैदानं असतील, ही ज्या प्रकारे तयार करायला पाहिजे होती ती आपण तयार करू शकलो नाही. घाण पाणी, सांडपाणी याच्यावर प्रक्रिया करण्याकरता व्यवस्था उभी करायला पाहिजे होती, त्या व्यवस्था अपुऱ्या झाल्या आणि त्यातनं सूज आल्यासारखी आमची शहरं वाढत गेली. पण त्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना मूलभूत सोयी देखील त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या नाहीत. 2014 साली जेव्हा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले त्यावेळी मोदीजींनी पहिल्यांदा हा विषय मांडला की शहरीकरणाला अभिशाप समजू नका. देशाचा 65% GDP हा शहरांमध्ये तयार होतो. वस्तू आणि सेवांची निर्मिती ही शहरांमध्ये होते. शिक्षण, आरोग्याच्या संधी या शहरात तयार होतात. रोजगाराची निर्मिती ही शहरामध्ये त्या ठिकाणी होते. त्यामुळे शहरांकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं शहरीकरणाला संधी समजून शहरांचं नियोजन करणं सुरू करा, शहरांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं सुरू करा आणि मग वेगवेगळ्या योजना
पहिल्यांदा या देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू झाल्या. आणि मग अटल अमृत सारखी योजना की ज्या योजनेतनं लाखो कोटी रुपये देशातल्या शहरांना मिळणं सुरू झालं. आपल्या महाराष्ट्रात देखील 50,000 कोटी रुपये या योजनेत मिळाले. घनकचऱ्याचे व्यवस्थापन, सांडपाण्याचं व्यवस्थापन, भुयारी गटार योजना, पिण्याच्या पाण्याच्या योजना, चांगली उद्यानं, तलावांचं संवर्धन, नदीचं संवर्धन, नाल्याचं संवर्धन, अशा प्रत्येक गोष्टी करता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी हा आपल्याकडे उपलब्ध व्हायला लागला. आणि त्याच वेळी या महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याच आशीर्वादामुळे आपलं सरकार आलं. मी मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण सुरू केल्या. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेस मी MMRDAचा आढावा घेतला तर माझ्या लक्षात आलं की MMRDAचं क्षेत्र तर मोठं होतं, पण MMRDA त्या क्षेत्रात सोडून मुंबईमध्येच काम करत होतं. मी MMRDAला सांगितलं मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका आहे, ती सक्षम आहे, तुमचा पैसा हा MMRDA रिजन मधल्या इतर महानगरपालिकांमध्ये आणि नगरपालिकांमध्ये लागला पाहिजे. आणि पहिल्यांदा आपण मोठ्या प्रमाणात MMRDAचा पैसा हा या ठिकाणी या सगळ्या नगरपालिकांमध्ये दिला. आता कथोरे साहेब जे सांगत होते, अभूतपूर्व अशा प्रकारचा निधी हा MMR रिजन मधल्या नगरपालिकांना आपण देणं सुरू केलं. कधी कोणी विचारही केला नव्हता. इतक्या मोठ्या प्रमाणात सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, त्या ठिकाणी सांडपाण्याच्या व्यवस्था असतील, अशा प्रत्येक गोष्टी करता MMR रिजन मध्ये MMRDAच्या माध्यमातून त्या नगरपालिकांना, महानगरपालिकांना आपण पैसा देणं सुरू केलं. आणि त्यातून आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं या ठिकाणी झाली, वेगवेगळी कामं झाली. आणि आमच्या कथोरे साहेबांच्या पुढाकारामुळे आणि आमच्या कपिलजींच्या पुढाकारामुळे खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला आपण बघितला. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर कथोरे साहेब ही गोष्ट निश्चित आहे की या बदलापूरचं जे परिवर्तन आहे याचा जो चेहरा मोर आहे तो 2014 नंतर अतिशय वेगाने आणि अतिशय झपाट्याने हा आपण त्या ठिकाणी बदलून दाखवला. आणि आजही आपण बघतोय केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळी कामं आपण या ठिकाणी सुरू केली. त्या काळामध्ये आपण या मुंबई आणि MMR रिजन मध्ये मोठ्या प्रमाणात मेट्रोचं जाळं संकल्पित केलं. त्या ठिकाणी मी सांगितलं की आपल्याकडे MMRDA सारखी इतकी मजबूत संस्था आहे, या संस्थेला केवळ बँकेमध्ये डिपॉझिट ठेवण्याकरता पैसे दिलेले नाहीत, तर आमचे लोक या ठिकाणी जे जाणं येणं करतात त्यांच्याकरता व्यवस्था उभी करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी मेट्रोचं जाळं तयार केलं. ही गोष्ट खरी आहे. मगाशी कथोरे साहेबांनी सांगितलं की ही जी मेट्रो 14 आहे, या मेट्रो 14चं सगळं काम हे 2019 पर्यंत मी केलं होतं. आणि केवळ आचारसंहितेमुळे टेंडर निघालं नाही आणि त्यानंतर आलेल्या स्थगिती, सरकारने त्याला जी स्थगिती दिली ते पूर्णपणे अडकलं होतं. पण मला आज सांगताना आनंद वाटतो की मी पुन्हा महाराजांच्या पुतळ्याकरता आलो. कथोरे साहेबांनी विषय मांडला, गेल्याबरोबर पहिलं काम केलं. मी सांगितलं इमिजिएट टेंडर काढा आणि त्याचं टेंडर निघालंय. आणि आता मी सांगितलं 18,000 कोटी रुपयाचं टेंडर आहे. मी सांगितलं मेट्रोच्या कामाला 5-5, 7-7 वर्ष लागतात, हे चालणार नाही. आता मेट्रोचं काम हे 3 ते 3.5 वर्षामध्ये आपण पूर्ण केलं पाहिजे. अशा पद्धतीनं मेट्रोचं नियोजन हे आपण या ठिकाणी करणार आहोत. आमचे रामभाऊ नेहमी मला म्हणत असतात की या ठिकाणी चिखलोलीला आपली जी मेट्रो 5 येते ती पण बदलापूर पर्यंत आली पाहिजे. 1.5 किलोमीटरचं केवळ त्या ठिकाणी अंतर आहे. निश्चितपणे त्याही संदर्भातला निर्णय आपण घेऊ आणि मेट्रो 5 ही आपल्यापर्यंत कशी पोचवायची त्याचा प्रयत्न येत्या काळामध्ये आपण केल्याशिवाय राहणार नाही. आज केंद्र सरकारच्या माध्यमातून जो वडोदऱ्यापासून मुंबईपर्यंतचा रस्ता तयार झाला, आज त्या रस्त्यामुळे आणि त्या रस्त्यावर होणाऱ्या बोगद्यामुळे
तुम्ही मुंबईच्या इतके जवळ आले, 1.5 तास जेव्हा अंतर फिरून जावं लागायचं, आता केवळ 20 मिनिटांमध्ये तुम्ही जाणार आहात आणि नवी मुंबईच्या एअरपोर्टवर तर अतिशय वेगानं तुम्ही पोहोचू शकणार आहात. एक प्रकारे आता तुम्ही मुंबईच्या जवळ आलेला आहात. आणि जसं या ठिकाणी सांगितलं की मोठ्या प्रमाणात आता रस्त्याची कनेक्टिव्हिटी आपण अशी केलेली आहे की रस्त्याने देखील मुंबईपर्यंत, नवी मुंबईपर्यंत पोहोचणं हे मोठ्या प्रमाणात आपल्याला सोपी होणार आहे. मला आनंद आहे की आज आपली जी बदलापूर कर्जत 3 आणि 4 जी आपली रेल्वे लाईन होती, त्याला देखील काल आपल्या केंद्राच्या सरकारने मान्यता दिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्याचंही काम अतिशय वेगाने आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये आपण हे ठरवलेलं आहे की आपली सबअर्बन रेल्वे, आपली लोकल ट्रेन ही वेगवान तर करायचीच आहे, डब्बे वाढवायचे आहेत, गती वाढवायची आहे, ट्रेन्सही वाढवायचे आहेत. पण हे सगळं करत असताना एकीकडे मेट्रोच्या ट्रेनचे कोचेस इतके चांगले आणि आपल्या सबअर्बन रेल्वेचे म्हणजे आपल्या लोकल ट्रेनचे कोच ज्याच्यामध्ये दरवाजे नाहीत, लोक लटकलेले असतात, पडत असतात, मरत असतात, हे योग्य नाही. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की आता पूर्णपणे मेट्रो सारखे कोच हे आपल्या लोकल ट्रेनला देखील आपण लावणार आहोत, ज्याला दरवाजे असणार आहेत, ज्याला एसी असणार आहे. आणि हे सगळं करत असताना जरी चांगला सुंदर मेट्रो सारखा कोच लावला तरी सेकंड क्लासच्या भाड्यामध्ये 1 रुपयाची वाढ देखील आपण करणार नाही. हा देखील निर्णय हा या निमित्ताने केलेला आहे. आणि म्हणून अनेक कामं आपण या ठिकाणी करतो. आपल्याला माहिती आहे की या भागामध्ये अनेक उड्डाण पुलाची कामं चाललेली आहेत. बॅरेज रोड ते होप इंडिया पॉवर हाऊस पर्यंत रेल्वे ओव्हरब्रिज MMRDAच्या माध्यमातून आपण बनवतो. दत्त चौक बेलवली ते समर्थनगर हा समांतर ब्रिज देखील MMRDAला आपण सांगितलंय, त्यांच्या माध्यमातून आपण करणार आहोत. पनवेल बायपास 250 कोटी रुपयाचं काम हे पहिल्या टप्प्याचं आहे. दुसरा टप्पा 87 कोटीचा आहे. त्याच्याही निविदा या आपण मंजूर केलेल्या आहेत. त्यामुळे आपण जर बघितलं तर अनेक चांगली कामं ही या ठिकाणी आपण करतो. आणि एवढंच नाही तर एक पर्यटनाची मोठी संधी देखील या ठिकाणी आहे. खरं म्हणजे अतिशय चांगलं निसर्ग आणि जैववैविध्य या ठिकाणी आहे. अतिशय सुंदर किनारे आहेत, आपल्या नद्या आहेत. या सगळ्यांचं संवर्धन करण्याचा प्रयत्न हा आपला असणार आहे. पुढच्या काळामध्ये 12वी जंगल सफारी असेल, माळशेज घाट, संगम तीर्थक्षेत्र, कोंडेश्वर पर्यटन क्षेत्र, 12वी जंगल सफारी अशा अनेक गोष्टी या भागामध्ये करून एक पर्यटनाचं मुख्य केंद्र म्हणून देखील आपल्याला या भागाला विकसित करायचं आहे. पण हे सगळं करत असताना निश्चितपणे ब्ल्यू लाईन रेड लाईनचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा आहे. मागच्याही काळामध्ये तुम्ही तो मांडला आणि आमच्याही लक्षात आलं तंत्रज्ञान बदललेलं आहे. वेगवेगळ्या गोष्टी करून आपल्याला लोकांना दिलासा देता येतो. आणि म्हणून ब्ल्यू लाईन रेड लाईनचं मार्किंग नव्याने करण्याकरता आणि त्या ठिकाणी जे कन्स्ट्रक्शन आहे ते कशा पद्धतीनं होईल या संदर्भातली मानकं ठरवण्याकरता एक समिती मी तयार केलेली आहे. ही समिती नव्याने ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनची आखणी करेल आणि त्यासोबत जी घरं आहेत त्यांना कसं प्रोटेक्ट करता येईल, पाणीही शिरणार नाही, कन्स्ट्रक्शनही होऊ शकेल आणि त्यातनं लोकांना कुठेही त्रास होणार नाही, अशा प्रकारचं नियोजन हे ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचं करण्याच्या संदर्भात आता काम आपण हातामध्ये घेतलंय आणि लवकरच ते काम देखील आपण पूर्ण करणार आहोत. एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे हे MMR रिजन इतक्या वेगानं वाढत आहे. आज आपल्याला या ठिकाणी बदलापूर असेल किंवा आसपासचा सगळा परिसर असेल, या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आणि ही जी लोकसंख्या या ठिकाणी वाढते आहे ती लोकसंख्या त्याच्याकरता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही देखील महत्त्वाची आहे. अंबरनाथ आहे बाजूला, वेगवेगळे पनवेल महानगरपालिका आहे, या सगळ्यांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. गेले अनेक वर्ष पिण्याच्या पाण्याकरता कुठलाही नवीन डॅम हा तयार होत नव्हता. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर निर्णय केला, अनेक वर्षापासून शिलार आणि पोशीर हे 2 धरणं
तयार झाले पाहिजेत अशा प्रकारची मागणी होती. ही 2 धरणं सगळ्यात सोपी आहेत. ही 2 धरणं सगळ्यात लवकर होऊ शकतात. ही 2 धरणं पुढचे 25-30 वर्ष आपल्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटवू शकतात. पण अनेक वर्ष ही धरणं MMRDA करायची की इरिगेशननी करायची. ही धरणं महानगरपालिका नगरपालिकांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन द्यायचं की पूर्ण MMRDA पैसे द्यायचे. अशा अनेक झंझटीत अडकली होती. मी एक बैठक घेतली आणि त्यात सांगितलं ही फाईल माझ्याकडे सादर करा, मी याच्यावर निर्णय घेईल. आणि 2 पानी नोट त्याच्यावर लिहिली आणि सांगितलं ही धरणं म्हणजे आमच्या MMR रिजन मध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्या पिण्याच्या पाण्याची लाईफलाईन आहे. याच्यामध्ये अशा पद्धतीनं काम करता येणार नाही. आणि म्हणून सांगितलं याचे सगळे पैसे MMRDA हे जलसंपदा विभागात भरायचे आणि जलसंपदा विभागाने 3 वर्षामध्ये ही दोन्ही धरणं पूर्ण करायची. आणि या धरणावरनं मुबलक पाणी या ठिकाणी बदलापूर, अंबरनाथ, पनवेल या सगळ्या नवी मुंबई या सगळ्या महानगरपालिकांना आणि नगरपालिकांना त्या ठिकाणी द्यायचं. आणि आता त्याचं काम सुरू करण्याकरता टेंडर देखील आपण करून टाकलं. इतक्या वेगानं आता हे काम या ठिकाणी आपण करतोय. मी तुम्हाला आश्वस्त करतो येत्या काळामध्ये बदलापूर असो का अंबरनाथ असो या दोन्ही आमच्या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये दररोज तुम्ही ज्यावेळी नळ उघडाल तुमच्या नळाला स्वच्छ पिण्याचं पाणी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतोय. आणि एवढंच नाही तर आता पिण्याच्या पाण्याची योजना आहे. 350 कोटी रुपयाची भुयारी गटाराची योजना आहे. आपण काळजी करण्याचं कारण नाही आहे. आकडे मोठे मोठे वाटतात पण आपले देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी अमृत योजनेतनं पहिल्याही टप्प्यात आपल्याला पैसे दिले आणि आता अमृत 2 ही योजना त्यांनी आणली आहे. या अमृत 2 मध्ये पुन्हा 30,000 कोटी रुपये आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहेत. आणि त्यात प्राधान्याने बदलापूरला निधी देण्याचं काम आम्ही करू. या बदलापूरमध्ये सांडपाणी घाणपाणी रस्त्यावरून वाहणार नाही, नालीतनं वाहणार नाही तर त्या पाण्यावर त्या ठिकाणी भुयारी गटाराच्या माध्यमातून STPच्या माध्यमातून प्रक्रिया होईल. आणि प्रक्रिया केलेलं पाणीच आमच्या नदी नाल्यामध्ये समुद्रापर्यंत जाईल अशा प्रकारची व्यवस्थाही आपण करतोय. घनकचऱ्याच्या संदर्भात मोदीजींनी स्वच्छ भारतच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलाय. आज घनकचऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण वेगवेगळे प्रकल्प तयार करतोय. आता नथिंग इज वेस्ट, एव्हरीथिंग इज वेल्थ. वेस्टला वेल्थ मध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम चाललेलं आहे. घनकचऱ्यापासून पेलेट तयार करणं, घनकचऱ्यापासून खत तयार करणं, घनकचऱ्यापासून गॅस तयार करणं, घनकचऱ्यापासून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था उभ्या करणं अशा गोष्टी आता आपण सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे भविष्यातली आपली शहरं ही प्रदूषण करणारी शहरं आपल्याला नको आहेत. भविष्यातली आपली शहरं ही प्रदूषण मुक्त शहरं, सर्क्युलर इकॉनॉमी ज्या शहरांमध्ये आहे अशा प्रकारची शहरं ही आपल्याला तयार करायची आहेत. आणि म्हणून मी आपल्याला हीच विनंती करण्याकरता आलोय. प्रश्न अनेक आहेत पण प्रश्न सोडवण्याची गुरुकिल्ली काय आहे तर ती गुरुकिल्ली ही भारतीय जनता पार्टी आणि आपलं महायुतीचं सरकार आहे. ही गुरुकिल्ली म्हणजे आपल्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि RPAचं सरकार आणणं, आपले नगराध्यक्ष निवडून आणणं ही याची गुरुकिल्ली आहे. मी तुम्हाला हीच विनंती करण्याकरता आलो आहे. आमचं तर तुमच्यावर खूप प्रेम आहे म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे प्रकल्प आपण करतो. कथोरे साहेब सांगू शकतील. कथोरे साहेब माझ्याकडे एखादा प्रकल्प घेऊन आले आणि तो झाला नाही असं गेल्या 10 वर्षात कधीच घडलं नाही आणि पुढच्या 10 वर्षात असं कधीच घडणार नाही. त्यामुळे बदलापूर असेल, बाजूला अंबरनाथ असेल, इथला कुठलाही प्रकल्प हा जर आमच्याकडे आला तर त्या प्रकल्पाला चालना देण्याचं काम आम्ही करू. कारण आम्हाला माहिती आहे ही शहरं केवळ शहरं नाही आहेत, ही आपली भविष्य आहेत, आपलं भवितव्य आहे, आपली वाढती अर्थव्यवस्था, त्या अर्थव्यवस्थेचं केंद्र म्हणजे ही आपली शहरं आहेत. आणि म्हणून ही सगळी शहरं चांगली झाली पाहिजे हा प्रयत्न सातत्याने आपण या ठिकाणी करतोय. म्हणून बंधू भगिनींनो,
आज बदलापूरचे विजेचे प्रश्न आपण सोडवतो, सगळ्या प्रश्नांना त्या ठिकाणी उत्तर देण्याचं काम आपण करतो। मी तुम्हाला हीच विनंती करण्याकरता आलो आहे, आम्हाला ही नगरपालिका हवी आहे, ती केवळ भाजपचा झेंडा लागावा याकरता नाही, केवळ एखादा नगराध्यक्ष व्हावा याकरता नाही, आम्हाला नगरपालिका केवळ खुर्च्या तोडण्याकरता नको आहे, तर या ठिकाणी हे जे ग्रँड विजन, एक जी दृष्टी या ठिकाणी मोदीजींनी दिली आहे, ज्या दृष्टीने शहरांचं परिवर्तन हे आपण या महाराष्ट्रामध्ये करतोय, ज्या दृष्टीने आपण विकासाचे नवीन सोपान या ठिकाणी तयार करतो आहोत, ते विकासाचे नवीन सोपान, विकासाची नवीन पायरी चढण्याकरता एक उपकरण म्हणून सामाजिक आर्थिक परिवर्तन करण्याकरता आपल्याला या नगरपालिकेचा उपयोग करायचा आहे। आणि म्हणून मी तुम्हाला हीच विनंती करतो की शेवटी मोदीजींच्या विजननी, आमच्या विजननी जर ही नगरपालिका चालली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करताना त्याच्यात कुठली अडचण येणार नाही। आणि आम्ही लाखो करोडो रुपये या ठिकाणी पाठवले आणि ते पैसे मधल्याच मध्ये मुरले तर मग या ठिकाणी विकास आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। आम्ही किती विजन सांगितलं, आम्ही किती रिसोर्सेस दिले तरी देखील परिवर्तन घडणार नाही। पण भारतीय जनता पार्टी आणि आपल्या ही जी आपली युती आहे त्या युतीचा जर अध्यक्ष या ठिकाणी असला तर त्या अध्यक्षांच्या माध्यमातून निश्चितपणे पुढच्या काळामध्ये चांगलं काम आपल्याला करता येईल। आणि कुठे त्यांच्याकडनं काही चूक होते असं लक्षात आलं तर आम्ही सगळे नेते मंडळी आहोत, आम्ही त्यांना समजावून सांगू शकतो, ती चूक सुधारू शकतो। आणि त्या ठिकाणी जी मोदीजींनी पारदर्शी प्रामाणिकता आम्हाला शिकवलेली आहे, त्या पारदर्शी प्रामाणिकतेतून या बदलापूर सारख्या शहराला, अंबरनाथ सारख्या शहराला आपण एक मोठा त्या ठिकाणी बदल घडवू शकतो। माझी आपल्याला विनंती आहे, या ठिकाणी या बदलापूरच्या नगराध्यक्षपदी रुचिताताई घोरपळे ज्यांनी अतिशय चांगलं काम नगरसेविका म्हणून केलाय, एक अतिशय मॉडेल वॉर्ड तयार केलाय, आता मॉडेल बदलापूर तयार करण्याकरता तुमचा आशीर्वाद हा त्यांना पाहिजे आहे। आणि त्याच वेळी अंबरनाथ मध्ये आमच्या तेजश्री करंजुले पाटील आहेत, त्यांना देखील तुमचा आशीर्वाद हवाय, अतिशय चांगलं काम करण्याची त्यांची या ठिकाणी इच्छा आणि अपेक्षा आहे। मी तुम्हाला एवढीच विनंती करतो, आणि तेजश्री बदलापूरची मुलगी आहे आणि तिकडची सून आहे आणि म्हणून मी तुम्हाला ही विनंती करतो, 2 तारखेला कमळाचं बटन जिथे आहे तिथे कमळाचं दाबा, बदलापूरमध्ये जिथे तुम्हाला घड्याळ दिसतं तिथे घड्याळ दाबा, वर तर कमळच आहे, दोन्हीकडे कमळ आहे, तिथे कमळाचं बटन दाबा। 2 तारखेला कमळाची आणि घड्याळाची काळजी तुम्ही घ्या आणि त्यानंतर 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।